दोन दिवस उपस्थित सर्व भगवंतांच्या शरणार्थी साष्टांग प्रणिपात कथेचा प्रतिपाद्य विषय असा आहे. राजा रामाला सुंदर अशा प्रकारचं मार्गदर्शन करण्याचा प्रयास राजा घेतला गेला, परंतु महाराजांनी सांगितलं की क्रोधी अविश्वासी त्याचे बोधक ऐसा आणि मूर्ख माणसाला ज्ञान देऊ सुद्धा नाही, कारण त्याचा उपयोगही होत नाही, अर्थही लागत नाही. आणि तशा पद्धतीचं काम झालेलं आहे. राजा रामाला त्याचा काही उपयोग झाला नाही. राजा रामाला उलट मार्गदर्शन चांगलं मिळालंय, त्यांच्यावर हल्ला करायचं सांगितला आणि सगळे ते राक्षस लोक वगैरे त्यांच्यावरती धावली गेली. अशा पद्धतीने त्यांच्यावरती हल्ला केला, परंतु त्यांना काही होत नाही. का होत नाही? निसंदेह आहे, कुठल्याही प्रकारची भीती नाही. ज्या लोकांनी देवता लोकांना बलहात केलं, एवढे बलवान असलेले राजा रामला तिथे गेले, पण राजा अंगदाला त्यांची का भीती वाटत नाही? निसंदेह काय तर सदैव भगवंताचं काय करतात? नामस्मरण करतात. आणि ज्याच्या मुखामध्ये भगवंताचं नाम आहे ना, तर काय म्हणतात? हरे काय म्हणजे भगवंताचं नामस्मरण केल्यामुळे काळ देखील चढचढाट कापतो, असं त्याचा अर्थ होतो. त्याच्यामुळे त्यांना भयाची गरज नाही. आणि अशा अवस्थेमध्ये हनुमानजी त्या ठिकाणी महाराज म्हणतात अंगद राजा बलवान आहे, नुसता बुद्धिमान नाही. राजा रावणासारख्या दशग्रंथी पंडिताला सामान्य नाही, वेदाचे ज्यांना असणारे विभाग केले असं असणारा राजा रावण, आणि त्याला उपदेश करायला ज्याला पाठवलं, तो काही सामान्य आहे का? राजा रावणापेक्षा तो बुद्धिमान आहे. आणि नुसता बुद्धिमान नाही ना, हनुमानजीचा तो शिष्य आहे अतुलिता बलधामम, बलवान देखील आहे आणि बुद्धिमान देखील आहे. आपल्या आपण जर बुद्धीचं प्रयोजन केलं, बुद्धीनं काम जमलं नाही, पुन्हा शक्तीचं प्रयोजन केलं आणि त्या ठिकाणी त्यांनी उड्डाण केलं. राजा रावणाच्या महालासकट आणि म्हणजे अंगद राजाने ते उडवलेला आहे. जे काय तिथं समोर त्यांच्या अंगावर धावलेले होते ना राक्षस लोके, यांची रांगोळी झालेली. ज्यावेळेस हनुमानजी नाम त्या अंगद राजाला उड्डाण केलं का, त्या उड्डाणाच्या नुसत्या वाऱ्याने ही काही जी असणारी राक्षस लोक अंगदावरती धावलेली होती, ती नुसते त्यांच्या हालेनच असणारे भोवताली जाऊन पडलेले आहे. नाही गेले वैकुंठ धामाला गेले, वैकुंठ धामाला जाणारच आहेत ते, ऐका नाही, कारण स्वतः राजा रामाच्या मुखातले एक शब्द आहे, हरिभक्ताची हे दृष्टी पुढे आणि मरे त्याचे भाग्य. राजा रावण बोलतो, एका ठिकाणी सांगत असताना सांगितलं, तुम्ही एवढं वाईट पाप केलं आणि तुम्हाला नरकाशिवाय गती नाही. त्यावेळेस रावणाने सांगितलं, तुम्हाला कळालंच नाही खरं कर्म काय आहे ते. हरिभक्ताची हे दृष्टी पुढे मरे त्याचे भाग्य काढे. अरे आम्ही मृत्यू कुणाच्या समोर पावणार आहे? तर हरिभक्ताच्या समोर पावणार आहे. त्याच्यामुळे आम्हाला मोक्षच मिळणार आहे. पाणी मागितलं नाही पण मोक्षाला प्राप्त झाले. एवढं महान कार्य भगवंत भक्तांद्वारा करत असतो. राक्षसांना त्या ठिकाणी बलवत केला आणि असा एक टोला राजा रामाला मारला आणि त्याला मारून सुद्धा त्याला देखील त्या ठिकाणी घायप्रत केलेलं आहे आणि त्याला देखील मोठा पाडला. अशा पद्धतीचं महान कार्य अंगद राजाच्या द्वारा त्या ठिकाणी घडलेलं आहे.